नमस्कार. यंदा 2024-25च्या खरीप हंगामात जेव्हा सोयाबीन बाजारात यायला लागलं तेव्हाच हा अंदाज आला होता की भारत सरकारने जाहीर केलेली सोयाबीनची MSP 4,892 रुपये ही बाजार व्यवस्थेत व्यापारी देणार नाहीत. त्याचं कारण मागच्या वर्षी जी 4,200 रुपये MSP होती ती सुद्धा बाजारात मिळत नव्हती. तर 4,892 रुपये मिळणार कशी? आणि झालं तसंच की जेव्हा सोयाबीनची खरेदी मोठ्या प्रमाणात विदर्भात, महाराष्ट्रात, मध्य प्रदेशमध्ये सुरू झाली तर 4,200, 4,000 या भावात सोयाबीन खपत होतं. दबाव वाढत होता. भारत सरकारने नवीन कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी ही घोषणा केली की 20% खाद्यतेलावर आम्ही आयात कर वाढवतो आहोत आणि त्यामुळे सोयाबीनचे बाजारात भाव वाढतील. तेव्हासुद्धा मी असं म्हटलं होतं की या आयात कराच्या निर्णयांमुळे फक्त 200 रुपये सोयाबीनचे भाव जास्तीत जास्त वाढतील, पण MSP काही मिळणार नाही. त्याचं मूळ कारण असं होतं की सोयाबीनचे भाव हे खाद्यतेलावर कमी आणि सोयाबीनच्या DOCवर डी ऑइल केक जी निर्यात होते त्याच्यावर ठरतात. पण यावर्षी बाजारात सोयाबीनलाही भाव नाही आणि सोयाबीनच्या DOCलाही भाव नाही. त्याचं कारण फक्त खाद्यतेलाला भाव नाही हे नाही, किंवा खाद्यतेलाची आयात झाली हे सुद्धा पूर्णत्व बरोबर नव्हतं. तर जागतिक बाजारात सोयाबीनचे भाव $16 प्रति बुशेलवरनं $9-10 प्रति बुशेल म्हणजे 28 किलो एवढे खाली आलेले होते. आणि सोयाबीनच्या ढेपीचे भाव हे $450 प्रति टनावरनं $300-325 प्रति टन इतके खाली आले होते. त्याच्यामुळे हे भाव मिळणं शक्यच नव्हतं. सरकारला खरेदी करायला पाहिजे होती आणि मग ही सुद्धा घोषणा केली गेली की आम्ही 25%, 30% खरेदी करू, पण ती सुद्धा प्रामाणिकपणे झालेली नाही आहे. आणि आजची परिस्थिती अशी आहे की सोयाबीनचे भाव तर आता 4,000च्या आत आलेले आहेत. 3,500 पासून भाव आहेत. त्याचं कारण जगात आजही सोयाबीनच्या तेलाला, सोयाबीनच्या ढेपीला भाव नाही आहेत. आणि भारतात सुद्धा सोयाबीनची ढेप ही 3,000 रुपये क्विंटलपर्यंत उपलब्ध होते आहे, कारण सोयाबीनचे ढेपीचे भाव भारतात वाढत नाही. त्याचं दुसरं कारण असं की मक्यापासून इथेनॉल केलं की जी ढेप शिल्लक राहते ती पोल्ट्रीमध्ये वापरल्या जाते. तांदळाच्या कणीपासून इथेनॉल केलं ती ढेप शिल्लक राहते तांदळाची, ती पोल्ट्रीमध्ये जाते आणि म्हणून सोयाबीनला भाव नाही. एक्सपोर्ट करायला ढेपीला भाव नाही. या सगळ्या परिस्थितीमध्ये विधानसभेच्या वेळेस तर आम्हाला प्रधानमंत्र्यांनी 6,000 रुपये क्विंटलनी सोयाबीन विकत घेऊ हे सांगितलं होतं. पण 6,000 रुपये तर जाऊ द्या, पण 4,892 रुपयांनी सुद्धा सोयाबीनची खरेदी नाही. नाफेडनी थोडीफार खरेदी केली तर महाराष्ट्रात 12 लाख ते 15 लाख क्विंटल फक्त खरेदी केलेली आहे. याला दरिया में खसखस किंवा ऊट के मुंह में जीरा असं म्हणता येईल. कारण महाराष्ट्रात जवळपास 50 लाख हेक्टर जमिनीत सोयाबीनचा पेरा होतो, म्हणजे 1,25,00,000 एकर सोयाबीन असतं. सरासरी 4 क्विंटल जरी सोयाबीनचा उत्पादन धरलं तर 5 क्विंटल सोयाबीन महाराष्ट्रात उत्पादन होतं. त्यातले 12 लाख 15 लाख क्विंटल विकत घेणं याला काही अर्थ नाही आहे. प्रचार खूप मोठा झालेला आहे की भारत सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्याला चांगले भाव मिळतील. पण वास्तविकता काय आहे? तर वास्तविकता ही आहे की 1,000 रुपये क्विंटल सोयाबीनचा भाव कमी मिळतो आहे. आता 5 कोटी क्विंटलवर 1,000 रुपये क्विंटल कमी हिशोब लावला तर 5,000 कोटी रुपयांचा फटका बसलेला आहे. माझं असं मत आहे की हे जे 1,000 कोटी रुपयाचा फटका बसलेला बाजारभावामुळे MSP पण मिळत नाही आहे, ही भावांतर योजनेमधनं भरपाई करून दिली पाहिजे. 6,000 रुपये क्विंटल तर जाऊ द्या, त्यांनी 10,000 कोटीचं नुकसान होईल. पण तुम्ही जी MSP जाहीर केलेली आहे ती तर पूर्णपणे द्या ना. मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीच्या प्रचारात 6,000 रुपयाची हमी दिली होती आणि काँग्रेसला शिव्या दिल्या होत्या की काँग्रेसने 7,000 मागितले पण कर्नाटकात देत नाही वगैरे वगैरे. शेतकऱ्यांचा फार घोटाळा होतो आहे हो. मला असं वाटतं आहे की यावर्षी भावांतर योजनेतनं 1,000 रुपये द्यावे आणि ही भावांतर योजना आम्ही पुढच्या वर्षीसुद्धा लागू ठेवू हे जाहीर करावं. कारण पुढच्या वर्षी सोयाबीनला भाव मिळणार नाही आहे. कारण आता अमेरिकेने जागतिक बाजारात व्यापार युद्ध सुरू केलेलं आहे. अमेरिकेने चीनवर आयात कर लावला तर चीननी सोयाबीनवर आयात कर लावलेला आहे. अमेरिकेतनं सोयाबीन चीनमध्ये निर्यात होणार नाही
म्हणजे मग अमेरिकेत सोयाबीन शिल्लक राहील, जगात सोयाबीनची उपलब्धता वाढेल, पुन्हा भाव पडण्याचा धोका आहे. आणि पुढच्या वर्षी जर भावांतर योजना नसली तर पुढच्या वर्षीचा MSP हमीभावसुद्धा मिळणार नाही. आणि सरकारने जर भावांतर योजना जाहीर करत नाही म्हटलं तर मग सरकारने कमीत कमी हे जाहीर करावं की पुढच्या वर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पेरा करू नये. तरच सरकार शेतकऱ्यांवर उपकार करेल असं आपण म्हणता येईल. कारण यावर्षी शेतकऱ्यांची क्रयशक्ती टिकवावयाची असेल तर हा 1000 रुपयाचा भाव फरक भावांतर योजनेच्या माध्यमातून दिला. हे 5000 कोटी रुपये शेतकऱ्यांना भरून दिले तरच शेतकऱ्यांची क्रयशक्ती टिकणार आहे आणि ग्रामीण भागात तरुण राहणार आहे. नाहीतर आजच तरुण हा शहरात 5000 10,000 रुपये महिन्याच्या नोकरी करता जातो आहे. कापूस वेचायला मजूर नाही, सोयाबीन कापायला मजूर नाही, हरभऱ्याला भाव नाही, तुरीला भाव नाही, मरता क्या नाही करता. अशा परिस्थितीत शेतकरी मरत नाही म्हणून जगतो आहे. हे मी आज बोलत नाही, हे 2006 मध्ये मी डॉक्टर मनमोहन सिंग माजी पंतप्रधान यांच्यासमोर माझ्या वायफळ गावामध्ये 30 जून 2006ला बोललो होतो. यात गुणात्मक काहीही फरक पडलेला नाही. सबका साथ सबका विकास ही बकवास आहे आणि शेतकरी हा याचा विनाश अटळ आहे. नमस्कार, धन्यवाद.